असा स्टँड मिरर सध्या किती ट्रेंडमध्ये आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि माझ्या विश लिस्टमध्ये सुद्धा हा मिरर आहेच, कारण की जेव्हाही स्वतःचं घर घेणार तेव्हा असा मिरर मी नक्कीच घेणार आहे, कारण की मला घर सजवायला खूप आवडते. आज आम्ही मिस्टर DIYला व्हिजिट केलेलं आहे. मुलांच्या स्कूलही चालू होत आहे, थोडं स्टेशनरीचं सामानही घ्यायचं होतं आणि म्हटलं थोड्या नवीन वस्तूही बघू. पण जेव्हाही येतो तेव्हा जेही आपल्या लिस्टमध्ये असतं ते सोडून दुसरंच बघणं चालू करून देत असतो. कितीही आम्ही घरून ठरवून आलो की आज जास्त विनाकारणचं सामान घ्यायचं नाही किंवा जे खरेदी करायचं आहे ते खरेदी करून पटकन बाहेर निघायचं, परंतु तसं होत नसतं, कारण की आमच्यासोबत आमचा रियांशही असतो. कारण आमचा रियांश एकदा टॉयजच्या मागे लागला की तो तिथेच उभा राहतो. तो पूर्ण शॉपही व्हिजिट करत नाही, फक्त तिथेच उभा असतो. आम्हीही त्याला तिथेच उभे राहू दिले आणि आमच्या वस्तू खरेदी करायला लागलो. मिस्टर DIYमध्ये वस्तूंची क्वालिटी खूपच बेस्ट आहे, परंतु काही वस्तू खूप महागसुद्धा आहेत. नवीन नवीन वस्तू बघायला आम्हालाही खूप आवडतं आणि आम्ही आज खरेदीसुद्धा केलेली आहेत. आज आम्ही हे रूम फ्रेशनर घेतलेलं आहे, एअर फ्रेशनर आहे, हे एक छोटंसं अलार्म क्लॉक आहे आणि हे असे छोटे मोठे टूल्स घरामध्ये पाहिजेच, कारण की हे मल्टी टूल्स आपल्या खूप उपयोगी येतात आणि केव्हा याची आपल्याला गरज भासेल हे सांगता येत नाही, म्हणून हे पैसा वसूल असतात. मुलांसाठी काही टिफिनही घेतले, टिफिन दुसऱ्या शॉपमधून घेतलेले आहेत आणि रियांशने ही कंपास आणि टॉईजसुद्धा घेतलेले आहेत. टॉईज घेतल्याशिवाय तो तिथून हल्लाच नाही, परंतु व्हिडिओमध्ये ते आज दाखवायचेच राहिले. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.